कालच्या व्लॉगमध्ये बोलले होते की मी कुठली हेअरकट केली सांगणार आहे. तर मी केली होती लॉंग लेंथ लेअर कट. मला जास्ती केस कट करायचे नव्हते म्हणून नॉर्मली लेअरच केलेले होते आणि केसांना मी स्मूथनिंग केलेली होती. इतके छान केस दिसत होते. तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये सांगा की माझी हेअरकट कशी झालेली आहे. हॅलो गाईज, मी अंकिता तुमचं स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर दिवसाची सुरुवात ऑलरेडी झालेलीच होती आणि खूप लेट उठलेली होती मी, म्हणून मस्त अशी बेडशीट वगैरे पण चेंज करायची होती. सगळं घर आवरल्यानंतर बाहेर ऊन पडलेली होती म्हणून या झाडाला सगळ्यात आधी ऊन दाखवून दिलेली होती. जसं की पाण्याची गरज आहे तसं या झाडाला उन्हाची पण खूप जास्ती गरज आहे. मस्त आंघोळ केली आणि अशा प्रकारे टेलपोनी बांधून घेतलेली होती. मला असं वाटलं टेलपोनी छान दिसणार नाही लेअर कटमध्ये, बट इतकी छान दिसत होती की ते शुभमलासुद्धा आवडली होती. सगळं आवरून घेतलं आणि सगळ्यात आधी मस्त आंघोळ झाल्यावर गेली किचनमध्ये आणि रात्री टाकलेली होती भिजत मी अशा प्रकारे मटकी. ते मटकीसुद्धा खूप छान झालेली होती. कांदा, टमॅटो आणि लसणचा तडका देऊन मस्त अशा प्रकारे मटकी केलेली होती आणि सुकी उसळ मटकी खायला मला तर खूप आवडते. मटकीसुद्धा खूप छान झालेली होती आणि मटकीसोबत करायच्या होत्या चपाती. मस्त अशा प्रकारे चपाती वगैरे करून घेतलेली होती आणि आळूच्या पाण्याची वडी काल केलेली होती आणि ती आज अशा प्रकारे तळलेली होती. कोणाकोणाला आळूच्या पाण्याची वडी खायला आवडते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळं झाल्यानंतर बिट्टूसाठी मी मस्त जेवण बनवलं होतं आणि बिट्टूला जेवण पोटभर चारून दिलं होतं आणि बिट्टूने इतका राडा केलेला होता. तो सगळं आवरायला मला खूप वेळ झालेला होता. आणि आज आलेलं होतं आमचं पार्सल आणि पार्सलमध्ये काय आहे हे तुम्हाला कळणार नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर माझा उद्याचा व्लॉग बघायला मात्र विसरू नका. शुभम माझ्यासाठी असं काही बोलवतो आणि असं काही ऑर्डर करतो तर मला खूप छान वाटते. तुम्हाला काय वाटते या बॉक्समध्ये काय असेल आणि काय असू शकते, तुम्हाला काय वाटते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवरा चांगला असला की आपली जिद्दसुद्धा पूर्ण होते आणि हट्टी नाही असून पण आपल्याला वस्तू मिळत असते आणि हे बघून मला खूप छान वाटते. घरात सगळं आवरून घेतलं आणि सायंकाळी मस्त असं चहा पिऊन घेतला आणि सात्विकसाठी अंडा ऑमलेट आणि राईस खाऊ घातलं. शुभमचे कपडे इतके घडी करायचे होते म्हणून कपडे वगैरे घडी केले आणि सात्विक एकटाच बोर होतो, रोज एकटाच खेळतो म्हणून म्हटलं सगळे कामं झाले आता सात्विकसोबत थोडा वेळ खेळावा. असा दिवस होता आमचा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय, टेक केअर.